यावर्षी लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातल्या निसर्ग चक्रावरती झालेला पाहायला मिळतोय आणि ह्याचा थेट फटका यावेळेला फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याला या ठिकाणी असताना पाहायला मिळणार आहे। कारण यावर्षी हापूस आंब्याचं गणित या ठिकाणी बिघडताना पाहायला मिळतंय। हापूसची चव यावर्षी या लांबलेल्या पावसामुळे उशिरा चाखायला मिळणार आहे। आंबा बाजारात उशिरा दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यात आंब्याची पहिली पेटी या ठिकाणी बाजारात येते, मात्र यावेळी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही हापूस साठी या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे। ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी होतो आणि तशीच परिस्थिती यावर्षी नाही आणि त्यामुळे अजूनही जमिनीला बराच ओलावा आहे आणि त्यामुळे जी आंब्याच्या झाडावरती मोहराची फूट होते ती होण्यासाठी या ठिकाणी वेळ लागणार आहे आणि त्यामुळे लांबलेल्या पावसाचा परिणाम आंब्याच्या मोहरावरती होताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचा परिणाम उत्पादनावरती देखील होताना पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यात जवळपास 1,61,000 हेक्टर एवढी आंब्याचं लागवडीखाली क्षेत्र आहे। मात्र सध्या आंब्याचं गणित जे आहे ते पावसामुळे बिघडणार असल्यानं आंबा बागायतदार देखील या ठिकाणी चिंतित असलेले पाहायला मिळत आहेत। ऑक्टोबरमध्ये ज्या पद्धतीनं कडक उन्हाळा असतो तो मात्र यावर्षी दिसत नाही आहे आणि त्यामुळं आंब्याचं उत्पादनाचं गणित पूर्णतः बिघडणार आहे आणि त्याचमुळं सध्या कोकणातले आंबा बागायतदार सध्या चिंतित असलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।